सखू, अगं नको ते धाडस कशाला करतेस? बाबाजी म्हणतायत त्याचा अर्थ लक्षात घे ना. पी बाळा पी. ती आंबील सखूला प्यायला लागणार आणि ती पिऊन तिचा अवतार कायमचा संपणार. हो, काहीतरी करा हो. असे नुसते डोळे मिटून कसे राहू शकता? सखू, अगं सांगितलं होतं मी, सांगितलं होतं की नाही? बघा बघा, ईश आहे त्यात, ईश आहे. गंगे, कसे धाकल्या मालकीनबाई? सकुताई हव धाकल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत. हव त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. पंढरी कुठं? आता सकुताई वैकुंठात जाणार. परावळत. सखू काय होतंय? जीव घाबरा गुबरा होतोय की काय? तुझा कसा कोरडा पडतोय का? डोळ्यासमोर काळोख येतोय का? मला काही झालं नाहीये. विष प्यायली आणि काहीच कसं झालं नाही. विष प्यायली? असं कसं झालं? लय जालिमीश होतं ते. माझे का हो तारांबळ उडवून देता? मला आधी सांगायचं होतं ना काय करणार आहात ते. काढा हात. बाई, कंठ अगदी काळा निळा पडलाय हो. आता हे निस्तरायचं कोणी? मीच ना. तुमच्या भरोशावर तर आम्ही कोणतंही पाऊल अगदी अलगद उचलतो. काही बोलू नका. माझी धावपळ उडवून माझी मौज बघण्यातच आनंद मिळतो तुम्हाला. हे घ्या. आता आधी हे पंचामृत घ्या आणि मग जरा आडवे व्हा. मला लेप लावते. अहो, अजूनही चेष्टा वाटते तुम्हाला? असे काय हसताय? अजिबात नाही देवी. उलट समुद्र मंथनाच्या वेळी महादेवांना काय त्रास झाला असेल याची आणि त्यानंतर त्यांना मिळालेल्या समाधानाची थोडीशी कल्पना आली. पुरे आता. आधी आडवे व्हा पाहू. मला लेप लावते.
उगीच सकू राळ घेतला ना. आंबील मध्ये विष असतं तर सकू अशी ठणठणीत दिसली असती का? बघतेस ना रमाई. गुरुजिंद्रोबा तुम्ही जात का? या या गुरुजिंद्रोबा, 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 गुरुजिंद्रोबा. गुरुजिंद्रोबा आले, गुरुजिंद्रोबा आले. दर्शन घ्या, दर्शन घ्या, दर्शन घ्या. आदेश द्याजी, आदेश द्या, आदेश द्या. दिवसा डोळ्या भांग बुरका कशा पायी घेतो तो? तुला काय सांगतो आम्ही, काय ऐकतो तू? आम्ही नागोजीच्या अंगात आल्यावर नागोजीला काय बी सुधरत नाही, काय बी झेपत नाही. मग जबाबदारी कुणाची वाढते? तुझीच की नाही? मग नीट ऐकून नीट का सांगत नाहीस तू? बोल बोल, आम्ही तुला काय सांगितलं होतं? मनोरमेला विष बाधा होईल. मनोरमेला नाही, मनोहरच्या पोराला इजबाधा होईल, कारण त्याला साप डसलाय असं सांगितलं होतं की नाही आम्ही? आणि तू नागोजीला काय सांगितलं? मनोरमेला इजबाधा होईल. तो बिचारा धावत इथं आला ना. चूक झाली. आता मी बाबाजींना घेऊन मनोहरच्या घरला जातो. जायलाच पाहिजे. माझा भक्त आहे तो. त्याला त्याच्या पोराला त्रास व्हायला नको. मला चालणार नाही. जा 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 जा, नागोजीला घेऊन जा. लगी गाठ, लगी गाठ, लगी गाठ. बाबाजी, बाबाजी. बाबाजी, बाबाजी.